एक चांगला आवाज आम्ही मात्र तुर्तास रेट घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमित वात्रे. आपण वळूयात दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच. एका बाजूला निलेश 11 जावळे आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल TMCC बोरखार. स्ट्राईकला आपण पाहू शकता विघ्नेश टाकी. नॉस्टकिनला सज्जन मोकल. गोलंदाज दाखल झालाय मनीष कडू. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स मिळेल यावेळी TMCC बोरखार या संघाला. दोन्ही बलाढ्य संघ एका बाजूला उरण तालुक्यातील एक मातब्बर संघ आपल्याला बोरखार संघ पाहायला मिळतोय आणि त्यांना फाईट करणारा पनवेल तालुक्यातील एक बलाढ्य संघ. मगाशी पाहायला गेलं तर 17 चेंडू मध्ये 61 धाबा प्रसाद गरजच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आक्रमण केलं ओळे संघाच्या गोलंदाजांच्या विरुद्ध आणि तो सध्या जावळी संघ क्षेत्ररक्षण करतोय. अकू टप्प्याचा बॉल. बोरखा टेनिस क्रिकेट मधील आक्रमण आणि यावेळी सज्जन मोकल याच्या बॅट मिळालेला हा पहिला दुव्वादार षटकार. ही दहशत ही ओळख राहिल्या बोरखा टेनिस क्रिकेट मधील. नाव आहे सज्जन मोकल आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार मनीष कडूच्या विरुद्ध. आक्रमण पाहायला मिळते. दोन्ही यंगस्टर आहेत आणि यंगस्टरच्या विरुद्ध आता चांगली बॅटिंग करणारा हा सज्जन. यावेळचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता. शरभर इजा देणारा जरूर राहिला. कमालीची बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतो. पलटवार केले जातात. षटकार मारल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना आपण मनीष कडू या गोलंदाजाला पाहू शकता. एक वेगळी दहशत आहे. जावळे टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून मनीष कडूकड पाहिलं जातं. एक अपकमिंग स्टार राहिला. मागील 2 ते 3 वर्षामध्ये प्रभावशाली गोलंदाजी त्यांना दाखवली जावळे संघासाठी आणि एक प्रचंड यशस्वी कामगिरी करणारा हा जावळे संघ. नेहमीच या संघाची दखल घेतली जाते. यावेळी आक्रमण चढवलंय. आणखीन एक तडाखा. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवलंय सज्जन मोकलना आउट ऑफ द पार्क. मिळतील आणखीन 6 धावा. धावा धावपटला लागले गेल्यात. मागील 3 चेंडूवर 2 षटकार सज्जन मोकलच्या बॅट मधून आलेत मनीष कडूच्या विरोधात. आखूड टप्प्याचा हा बॉल आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय पण डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा. गावदेवी गावठाण व सतीश मुदी गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 हा थरार सध्या आपण अनुभवतोय. कालच्या दिवसामध्ये आयशा 11 देवा ग्रुप आवरे संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासी या संघाना आणि आत्ताच्या मैदानात जो चालू असलेला सामना जिथं एका बाजूला जावळे संघ आहे आणि त्यांना फाईट करतोय उरण तालुक्यातील मातबर संघ TMCC बोरखार. या षटकातील शेवटचा बॉल. आखूड टप्प्याचा हा बॉल राहिला. यावेळी अतिरिक्त उंची चेंडून गाठली आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर मिळाला जाईल एक्स्ट्रा स्वरूपात ही धाव. एकेरींशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 15 धावा. चेंडू पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त उंची जरूर पाहायला मिळाली. योग्य तो डिसिजन पंचांच्या माध्यमातून येत असताना मनीष कडू एक नामवंत अशी गोलंदाज आहेत. त्यांच्या समोर आपण विघ्नेश टाकी एक अपकमिंग स्टार बोरखा टेनिस क्रिकेट मधील त्याची सुद्धा आपल्याला खेळ जरूर पाहायला मिळेल. यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा राहिला आणि अतिशय चांगल्या रीतीनं हे षटक संपत असताना पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या TMCC बोरखार या संघाच्या बिनबाद 15 धावा. दिल्या चहा पाहिजे का?
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या TMCC बोरकार या संघाच्या बिनबाद 15 धाबा. 2 षटकार आपण सज्जन मोकळच्या बॅटमधून पाहिलेत आणि इथून आता गोलंदाज दाखल होतील. जावली टेनिस मधील एक मातब्बर खेळाडू पंकज घरत दाखल झालेत. यावेळी त्याच्या विरुद्ध त्याच्या डोक्याच्या वरून समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल रन्स आले आणि या सिंगल रन्सनं 16 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. 2 दिवसीय ही शृंखला आज गावदेवी गावठाणचं क्रीडांगण आणि अनेक तुम्हाला प्रेक्षकांची ही गर्दी तुडुंब पाहायला मिळते. विशेष सूचना ते न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब झाशी संघाच्या संघासाठी आपल्या कॅप्टन आपण रिपोर्टिंग दाखवा. लोअर फुल टॉस वाईड इश लॉंग ऑन रीज मध्ये खेळून काढलाय. वेगानं आलेत क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. यावेळी आलेला आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक विघ्नेश डाकीच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. चौकार आला आणि चौकारच्या साह्यानं धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 20 धावा. सुरुवात चांगली राहिली TMCC बोरकार या संघाची. पंकज गरजच्या विरुद्ध आक्रमण केलंय. यावेळीचा बॉल शर्वेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळी एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. एकेरीनं धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 21 धावा. एक नामांकित स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय. याच विभागातील गावदेवी गावठाण संघाच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. लोअर फुल टॉस वाईड इश लॉंग ऑन रिजनच्या दिशेने फटका खेचून काढलाय. आउटफील्ड थोडंसं जरूर खराब होतं. सिंगल रन्स मिळाले गेले. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगल रन्स या एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 22 धाबा. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज पंकज घरतला पाहू शकताय. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं तेवढाच क्लासिकल स्ट्रोक आणि तेवढंच उत्तम दर्जाचं हे क्षेत्ररक्षण. कौतुक करूयात आपण क्षेत्ररक्षक मनीष कडू याचं. वेल स्टॉप जावले टेनिस मधील एक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक त्याला आपण पाहिलं. त्याने हा चेंडू अडवलाय. या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 24 धावा. 24 रन्स. सज्जन मोकल एक हार्ड हिटर खेळाडू. यावेळचा आणखीन एक तडाखा लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बनवलं. प्रेक्षक चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. या मॅच मधील 3रा षटकार आलाय सज्जन मोकलच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग सज्जन मोकलनं दाखवले. बोरका टेनिस मधील हा एक उगवता सितारा. या बेलचा बॉल गुडघा टेकून समोरच्या दिशेने खेळून काढायचा होता. हा बॉल वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये फटका खेचायचा होता पण चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा राहिलाय. त्यामुळं इथं दुसरं षटक समाप्त होत्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या TMCC बोरकार या संघाच्या बिनबाद 30 धावा. माननीय श्री संजयजी पाटील यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. केशवजी घरत आणि कृष्णा जानू घरत या स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक संजयजी पाटील आणि केशवजी घरत यांना सुद्धा आपण इन्व्हाइट करतोय. अतिथी कक्षामध्ये आपलं सुद्धा स्वागत आहे. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 30 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सज्जन मोकलची बॅट सध्या मैदानात बोलते. धावपटलावर धावा 30 जरूर झाल्यात पण त्यामध्ये सज्जन मोकलची कामगिरी भारदस्त राहिली. 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. 22 धावसंख्येवर तो खेळतोय. बोरकार टेनिस क्रिकेट मधील एक सातत्यानं एक चांगली कामगिरी करणारा हा सितारा सध्या नॉनस्ट्राइक एंडला आणि त्याला साथ देतोय विघ्नेश डाकी ज्याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळालाय. 3रं षटक शिवम कडू दाखल होतील गोलंदाजीसाठी
आणखीन एक नामवंत गोलंदाज जावले टेनिस क्रिकेट मधील तो देखील दाखल झाला। फार ही महत्वाची मॅच, एका बाजूला उरण तालुक्यातील हा संघ तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील संघ। विघ्नेश डाकीचा फटका फसलाय, एलिव्हेशन पडलं होते कमी, एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, पण इथून मिळालेली ह्या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 31 धाबा, 31 रन्स धावपटलावर लागत असताना सज्जन आलाय, आडव्या बॅटनं चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे, मिळतील या चेंडूवर सज्जन मोकलला, आणखीन 6 धावा। लागल्या गेल्यात, एकटा लढतोय बोरकर संघासाठी। आताच रायगड प्रीमियर लीग पार पडली, त्यामध्ये आर्यन चिर्ले संघातून खेळत असताना इम्पॅक्ट प्लेअर तो राहिला आणि त्या मॅच मध्ये सुद्धा आर्यन चिर्ले साठी इम्पॅक्ट त्याने बॅटिंग केली होती। महत्वाच्या क्षणी षटकार त्याच्या बॅटमधून रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहायला मिळाले होते। आणखीन एक तडाखा, ज्या वेगाने चेंडू आलाय त्याच वेगाने जरूर फेकलाय, पण डिक्लेअर झोन आहे आणि तिथं मात्र मिळा जाईल या चेंडूवर सिंगल रन्स। एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागले गेले त्या 38 धाबा, 38 रन्स। तिसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात झाली, शिवम कडूच्या विरुद्ध आक्रमण केलंय ते म्हणजे सज्जननं, आणि त्याला एक चांगली साथ, एक चांगली अँकर ज्याप्रमाणे अँकरिंग करत असतो त्याचप्रमाणे मैदानात अतिशय चांगल्या रीतीने कामगिरी करतोय विघ्नेश डाकी। यावेळचा फटका तडाखा बंद पाहायला मिळाला, स्पीड साऊंड ऑफ द बॅट, चेंडूला पाठवून दिले आउट ऑफ द पार्क, मिळतील यावेळी आणखीन 6 धावा। विघ्नेश डाकी आता त्याची बॅट सुद्धा धावांची भाषा बोलायला लागले, पुढे आलेत आणि यावेळी आणखीन एक यावेळी आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलंय वाईड लॉंग ऑनच्या वरतून स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला प्लॉटच्या पलीकडे आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार। पन्नास धावा धावपटलावर लागल्या गेल्या टीएमसीसी बोरकार या संघाच्या। कमालीची बॅटिंग दाखवलंय, शिवम कडूच्या विरुद्ध सुद्धा आक्रमण केलंय। या 4 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळालेत, 5 बॉल मध्ये 3 षटकार आलेत शिवम कडूच्या विरुद्ध। 2 खेचलेत ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या विघ्नेश डाकीच्या बॅट मधून, 1 षटकार आपण सज्जनच्या बॅट मधून पाहिलाय। 50 धावा धावपटला लागल्या गेल्यात। या इनिंग मधील अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे। क्रीडांगण आपण पाहतोय गावदेवी गावठाण आयोजित ही 2 दिवसीय शृंखला सामना चालू आहे। एका बाजूला टीएमसीसी बोरकार आणि त्यांना सध्या फाईट करते अर्थातच निलेश 11 जावळे। मगाच्या मॅच मध्ये 17 चेंडूंमध्ये 61 धावा कुठल्या त्या म्हणजे प्रसाद घरत्न ओळेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय, आणि एका आता बाजूला उरण तालुक्यातील तेवढाच एक मातब्बर बलाढ्य संघ सध्या मैदानाच्या आत बॅटिंग करतोय। नाव आहे टीएमसीसी बोरकार, अतिशय चांगली कामगिरी करणारा संघ। येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली ते नाव आहे टीएमसीसी बोरकार। आखूड टप्प्याचा बॉल चेंडूला पाठवलाय, सलग्न 3रा षटकार। बॅटिंग आवडली असेल तर विघ्नेश डाकीसाठी टाळ्या वाहू द्या, काय कमालीचा हा बॅट्समन आणि त्याच्या बॅटमन आलेला हा 3रा षटकार। जावा या एका षटकामध्ये गोलंदाज शिवम कडूवर कुठल्या गेल्यात, त्यामुळे धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या टीएमसीसी बोरकार या संघाच्या। 56 18 चेंडूमध्ये 56 धाबा कुठल्यात आतापर्यंत, त्या सुद्धा बिनबाद। एक वेगळी दहशत, आज वेगळी ऊर्जेनं टीएमसीसी बोरकार संघ सध्या बॅटिंग करतोय। आर्यन कडू नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील।
आणि या मॅचच्या दरम्यान जी खरं तर गावदेवी गावठाण संघाचे स्वयंसेवक ऑलेंडर आहेत त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज आयवा कॅश साठी दिलं जाईल, याची नोंद घ्या. आर्यनचा हा पहिलाच बॉल वेगानं हाताळत असताना तपासलं जातंय आणि त्यानंतर चेंडूवर निर्णय आलाय. शहरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजाने केला होता अलॉंग द बॉडी आणि इथून एक्स्ट्रा स्वरूपात धावा जोडली जाते. 57 धावा धावपटला लागले गेल्यात. 57 रन्स गावदेवी गावठाण संघाच्या एकत्र संयुक्त विद्यमानानं आपण ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. आखूड टप्प्याचा हा बॉल, त्याच्यावर आक्रमण जरूर केलं, एलिव्हेशन पडेल कमी, पण सज्जन मोकलची ही ताकद आणि त्याच्या बॅट मधून आलेला आणखीन एक मोठा फटका. मिळतील धावा 6. धावा 63 रन्स धावपटलावर लागल्या गेल्यात. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला बोल केलाय सज्जन मोकलना. आपल्या नावाची आज वेगळी दहशत गावठाणच्या क्रीडा नगरीमध्ये दाखवत असताना प्रेक्षकांच्या हृदयावर आज अधिराज्य करणारा खेळाडू नाव आहे सज्जन मोकल. आणखीन एक तडाखा लागवण्याचा प्रयत्न जरूर होता. एलिव्हेशन पडले कमी, क्षेत्ररक्षक जज करतात, पण शेवटच्या क्षणाला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव इथून मिळाली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या तर 64 धावा. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 36 धावसंख्या खेळतोय सज्जन मोकल, तर दुसऱ्या बाजूला 8 बॉल मध्ये 25 वर खेळतोय विघ्नेश डाकी. एक चांगली इनिंग ज्यांनी बिल्ड केलं, एक चांगली पार्टनरशिप सध्या मैदानात पाहायला मिळते, ती म्हणजे टीएमसीसी बोरकार या संघाच्या वतीनं. विघ्नेश डाकी सध्या ऑन द स्ट्राइक. आखूड टप्प्याचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक जरूर राहिलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, आणखीन एक धाव मिळाली जाईल, ती म्हणजे टीएमसीसी बोरकार संघाला. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 65 धावा, 65 रन्स. अजूनही या इनिंग मधील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, सिंगल रन्स मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर मागील तिन्ही चेंडूवर सिंगल रन्स आल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगली सध्या गोलंदाजी करतात ते म्हणजे आर्यन कडू. समोर विघ्नेश डाकी. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा आक्रमण जरूर झालंय, पण डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल रन्स मिळेल. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 67 धावा, 67 रन्स. या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. 67 धावा धावपटला लागल्या गेल्यात. आर्यन कडूचा आपण विशेष कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगली सध्या गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर देखील आक्रमण, हॅमर शॉट. हा खरं तर बोरकारचा छावा आणि त्याच्या बॅट मधून मिळतील या 6 धावा. आलेला हा अंतिम चेंडूवर षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 73 धावा. धावा धावपटला लागल्या गेल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक होता मागील चेंडूवर, तरी देखील ताकद काय पाहायला मिळाली आणि या षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 73. 74चा पाठलाग करायचा आहे तो निलेश 11 जावळे या संघाला. थोडंसं स्पीडअप करा विनंती आम्ही तुम्हाला करतोय. 4 वाजून 38 मिनिटं झालेत. अजून आपल्याला एक महत्वाची सेमीफायनल मॅच खेळवायची आणि अंतिम मेगा फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे, त्यामुळं 2 मॅचेस अजून बॅलन्स आहे. याचा विचार करून आपण जावळे टीम लगेच सलामीची जोडी पाठवा आणि बोरकार टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. बिनबाद 73 धावा कुठल्या त्या म्हणजे टीएमसीसी बोरकार या संघानं आणि 74चं टार्गेट ठेवलंय निलेश 11 जावळे संघासमोर. या 74 धावा बनवल्या जातील की या धावा डिफेन्स केल्या जातील. आणखीन आपण एक आवाज ऐकूयात राष्ट्रीय भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, एक पहाडी आवाज ज्याची खरं तर ज्युनियर पाजी म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख राहिले असे आमचे परममित्र अमितजी म्हात्रे मॅन फ्रॉम जोहे यांचा आपण आवाज ऐकूयात. धन्यवाद.
बहुत बहुत शुक्रिया विपुल जी पाटिल। रनों की गति काफी तेज चल रही थी और फिलहाल यहाँ मुकाबला 4 ओवर का है और जीतने के लिए अभी चाहिए 74। 5 ओवर में चाहिए था 82, 4 ओवर में चाहिए 74। क्या वही बैटिंग होगी, वही करिश्मा होगा, वक्त बताएगा। अभी टाइम थोड़ा सा अलग है और टीम अलग है। बोरकार के खिलाफ इस बार देखा जाए, जो बोरकार टीम ने रन इकट्ठा किया है 73 और जीतने के लिए 74 का टारगेट जावली टीम के सामने। तो फिलहाल शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए, क्योंकि इसके बाद मुकाबला न्यू यंगस्टार जासई के बीच है और उसके बाद फाइनल मैच है। थोड़ा स्पीड अप कीजिए, विनती है यहाँ बोरखार टीम को। और अभी मुझे लगता है 5 बजने आए हैं, अभी तक 3 मुकाबले बाकी है। वो बोला ना देवा ग्रुप आवरे टीम को भी फोन कीजिए आप, आकाश भाई आवरे टीम को फोन कीजिए। अभी नहीं आएगा तो, लेकिन वो आएगा, थोड़ा ऐसा कोई रोकने वाला है। इनाम के नजदीक पहुंचे हुए आदमी का आएंगे जरूर, लेकिन उससे पहले फोन करो। शुभम डाकी, बोरखार एक्सप्रेस। और बोरखार की जब मैच लगती है तो हमारे जीवन डाकी साहब एक अच्छे कलाकार, अच्छे कमेंटेटर, एंकर, हमेशा मैच को देखते हैं। उनका हार्दिक स्वागत। छक्के के साथ हक्का बक्का, धूम धड़का और पहले बॉल पे मार दिया छक्का। वीरेंद्र सहवाग स्टाइल से शुरुआत। पहले गाने किशोरदा गैदरिंग में बहुत चलती थी और क्या मजा थी गैदरिंग की। लोग गैदरिंग आराम के साथ देख रहे। अभी कौन पत्थर मारेगा किसी को कुछ पता नहीं, गैदरिंग बंद। प्रसाद छक्के के साथ शॉट पुल किया। इस बार ये बैक टू द बॉलर, लेकिन ये यहां सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 7 के घर में। जीतने के लिए 74 का टारगेट है। इस बार हमारे ऑपरेटर चेंज हो चुके, विनय आए दाढ़ी मूछ वाले। अभी मूछ देखिए शेखर धवन से स्टाइल की है। और कई बार दाढ़ी भी अच्छी लग जाती है, दाढ़ी से फायदा भी हो जाता है, गाल के ऊपर थोड़े से मुलायम बनाता है। और केतन का वैसा नहीं है, केतन सटासट काम है। 7 पे स्कोर। और थोड़ी सी गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई अंपायर कह रहे, मगर सिंगल लेग बाई के रूप में अंपायर है, बाई के रूप में। और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 8। प्रसाद पिछले मैच में 61 रनों की धुआंधार पारी खेली थी अपनी टीम के लिए। शुभम डाकी, फुल टॉस डिलीवरी है, बाउंड्री है, डाउन द ग्राउंड, स्ट्रेट रायो, एट्स अ 4 रन डीजे। और उड़ाया, चली चली चली। ओ ओ ओ क्या ये फट देखिए, वाह 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 वाह। कौन है वो? विघ्नेश। अगर तुझे बैकअप के लिए कोई होता तो
हेलो हेलो चेक. फुल टॉस आहे लेकिन फिल्डर मौजूद आहे. आणि बघा गावदेवीच्या सदस्यांना विनंती आहे, जर आपण कोणी आयवा कॅच घेतलीत तर आकाश टकले यांच्याकडून 500 रुपये आणि गावदेवीच्या माध्यमातून 200. टोटल आयवा कॅच साठी 700 रुपये. पण ती बक्षीस फक्त 500 नाही. चला संध्याकाळचा टाइम झाला. 200 फक्त बक्षीस. धावसंख्या 15 आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 59 धावा. गावदेवीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, गावदेवी संघाच्या वतीनं आयवाक्यासाठी 200 रुपये आहेत. कोणाला पण का फक्त आपले सदस्य, कोणाला पण लावा. आता किशोरराव मडवी यांच्यावर कोणी पण घ्या कॅच. 200 रुपये टोटल. 400 कॅच. कोणी पण घ्या. एक कॅच आयवा कॅच 400 रुपये. फक्त सांभाळून घ्या. आणि 18 चेंडू आणि विजयासाठी 59 धावा. प्रसाद घरत के ऊपर सब कुछ दारोमदार है. क्या आक्रमण करेगा, हमला करेगा, वक्त बताएगा. प्रसाद ने जोरदार हिट किया. बाउंड्री होगी. ओ क्या एफर्ट देखिए. सज्जन मोगल गुड. जब हाथों का इस्तेमाल नहीं चला तो पैरों से काम किया और अपने टीम के लिए 2 रन आड़ा दिया. और 2 के साथ नीले स्पोर्ट जावले टीम का स्कोर 17. हमारे लेकिन किशोर यहाँ प्रसाद यहाँ मौजूद है जो कुछ करिश्मा करेंगे. लेकिन बॉल कार के सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर आए हैं. वेदांत जिनकी 5 गेंदें शेष. अब तो जीतने के लिए 57 रन चाहिए. 17 में 57. और गति से गेंद को फेंका था आउटसाइड ऑफ स्टंप. गेंद शरीर से दूर जोरदार हिट करने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. 17 स्कोर. ये गुड शॉट. इट्स अ ब्यूटीफुल मैग्निफिसेंट शॉट. U6. प्रसाद घरत का जलवा चालू है और जादू भरी बल्लेबाजी देखिए. ठोका छक्का मिड विकेट के ऊपर और स्कोर आगे गए 23. 15 बॉल 51 रन. 15 चेंडू 51 धावा. और ये गेंद वाइड है. ऑफ स्टंप से ज्यादा ही बार गेंद चली गई है और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 24 के घर में 24. इस 15 बॉल 50 रन चाहिए. अभी तक दिल्ली दूर है, लेकिन छक्के और चौकों की बारिश तो चल रहे मैदान के अंदर देखना पड़ेगा. ये कैच ड्रॉप. कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं. मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर जाएगा 25. 14 बॉल शेष और 49 रनों की जगह 49. 49 की जरूरत है जीतने के लिए. बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है मनीष. और यहां मनीष घुमाने गए थे, लेकिन प्रॉपर लेन के ऊपर गेंद थी. अच्छी सटीकता गेंदबाजी में देखने को मिल चुका है. कोई रन नहीं मिलेगा. तो यहां जैसे गेंदे डॉट खाएंगे वैसा और प्रेशर आ जाएगा. 25 यानी कि 25 पे स्कोर. आखिरी 2 गेंद शेष इस ओवर की. शॉट अप लेन. मिस टाइम शॉट. कैच और ओवर फिनिश. आउट. आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए 49. 24.50 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में. अग सोनी हाँ.
आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 49 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे 24.50 ची सरासरी आहे. एका षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 षटकार मारायला लागतील. काम भी कठिन है, लेकिन वो कठिन काम करने के लिए इस 22 षट के पट्टी के ऊपर एक बड़ा नाम खड़ा है, जिसका नाम है प्रसाद भोईर, प्रसाद घरत, माफ कीजिए, प्रसाद घरत है. फुल टॉस है, लेकिन यहां बाउंड्री की संभावना है. छवा मिलेगा प्रसाद घरत के बल्ले से 4 और टीम का स्कोर आगे 29. डीजे चाहिए. 11 बॉल 45 रन. यस, लकड़ा तितर बितर और सही टाइम के ऊपर विकेट निकाल दिया. जिसके ऊपर उम्मीद थी वो प्रसाद घरत बैक टू द डग आउट जा रहे हैं और बड़ी मछली को जाल में फंसाया. क्लीन बोल्ड दिखाया गेंदबाज. यहां विशाल गावड़ ने खूबसूरत गेंदबाजी. डीजे ये सिर दर्द मैदान के अंदर था और बोरखार ग्रामस्थ भी खुश होंगे, क्योंकि जहां प्रसाद घरत की विकेट चली गई है, टीम के लिए उन्होंने योगदान दिया. मेरे हिसाब से 21 रन की ओवले के खिलाफ उन्होंने 61 रन इकट्ठा किया था. नॉट आउट पारी खेली थी, लेकिन विशाल ने सही टाइम के ऊपर उन्हें क्लीन बोल्ड कर दिया. यू टर्न मैच में आया, लेकिन एक भाई गया तो दूसरा भाई अंदर है. पंकज और राहुल, ये दोनों भाई मैदान के अंदर है. क्या प्रसाद बाहर जाने के बाद ये बदला लेंगे, देखना पड़ेगा. और आउट. चलिए, राहुल भी वापस जा रहे. बल्ले का बाहरी किनारा, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, पुल करने का प्रयास किया था और गेंद ने बाहरी किनारा लिया बल्ले का. विकेट नंबर याद है, तीसरा गॉन. डीजे आणि सन्मान्य आमचे विकास पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. विकासजी पाटील आणि 40 बॅसेस एक स्वतः कर्णधार आहेत, तो त्याला विनंती असेल की आपली जागा आमच्या या मुख्य व्यासपीठावर आहे. अंकुश पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. A1 जोड़ी, जो ब्रदर की जोड़ी है, किती पाहिजे? 45. हाउ वाज दैट? बल्ले बल्ले से बल्ला है, लगा है. और आने वाली गेंदे शेष है 8. आणि सागर पाटील जांभूळपाड्याच्या नाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. गावदी गावठाण संघाचे कोच सागर पाटील, आपण या मंचावर. काही हरकत नाही, ती संकष्टीची तयारी चालू आहे. आणि न्यू यंगस्टर जासई संघ कॅप्टन, आपण लगेच मंचावर या. 8 चेंडू 44 धावा. क्लीन बॉल. चलिए, घातक गेंदबाजी, कातिलाना प्रदर्शन, मानो बोरखार का ये गेंदबाज जो है इस बार देखा जाए, जो विशाल गावड़ की धुआंधार गेंदबाजी, और यह शुभम को साथ दे रहे. कमर तोड़ की है जावले टीम की. डीजे बल्लेबाज मेरे हिसाब से मनीष गया, उसके बाद
प्रसाद गया, उसके बाद राहुल गया और इसके बाद पंकज गया. आणि सन्माननीय विकासजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. 40 बसचे आमचे कर्णधार विकासजी पाटील आणि अंकुश पाटील आपण आमच्या व्यासपीठावर. आणि चेंडू विधावा पाहिजे. 6-44, 7-44. एक सिंगल मिलेगा और दूसरा रन चुराया 2 और स्कोर आगे जा रहा है 32. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 42. चला जासई कॅप्टन मंचावर या, कारण 6 चेंडू मध्ये 42 धावा जीवित मात्रेने कुठल्या होत्या एका ओव्हर मध्ये. धावा बनू पण शकतात. आणि सन्माननीय आमचे विकास पाटील यांचा यथोचित सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सरपंच चषकामध्ये विकासजी पाटील यांचा यथोचित सन्मान, मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्प. कॅमेरामॅन मोबाईल बंद कर, इकडे बघ. सात चेंडू आणि 42 धावा. हवा में गेंदे कॅच है, आउट. आणि विकास साहेबांचा यथोचित सन्मान इथं झालेला आहे. आता गोलंदाजीसाठी स्वतः आमचे रोशन डाके साहेब, एक दिलदार व्यक्तिमत्व, लेकिन अब भी जीत की खुशी है. यस. आणि जासईचे आमचे सन्माननीय कल्पेशजी पाटील यांनाही विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. पहिल्याला धावताना दम लागतोय, बॉडी मजबूत है. मार छक्के 4-5 बजाओ. एक सिंगल मिलेगा. ये सिंगल का दुख बोरकार को नहीं है, बोरकार जीत के करीब जा रही है. शुभम डाके देख स्वामी विवेकानंद की पोज कैसी. शॉट है यार, और ये बाउंड्री लगता है. सुंदर शॉट 4 रन के लिए. आले मुंबई की केली वाली डीजे, और इसको क्यों पीछे रखा. ये तो आगे आना चाहिए था. आईवा कैच के लिए 200 है, लेकिन इस बार देखा जाए 400 किशोर भाई की तरफ से 200 है और टीम की तरफ से 200. 400 है, लेकिन छक्का जाएगा, स्कोर जाएगा 44 और गेंदें बची हुई है 2. अभी दिल्ली दूर है, मैच जीतना असंभव है जावले टीम के लिए. और सिंगल मिलेगा. आखिरी गेंद शेष. 74 का पीछा करने में थोड़ी सी असफल बन चुके जावले टीम. अब मैच आणि सन्मान्य रायडू म्हात्रे जे आयोजक आहेत त्यांना विनंती असते व्यासपीठावर या. हा भाऊ, परीक्षा संपल्यावर अभ्यास करून काय फायदा नाही, तुम्ही नापासच. और इसी के साथ मैच को जीता बोरकार टीम ने. हार्ड लक जावले टीम, प्रयत्न अच्छा किया था. हार जीत क्रिकेट का हिस्सा है, उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन अभिनंदन कर रहे बोरकार टीम का और आभार व्यक्त करते हैं ये जावले टीम प्रसाद के सेने का. आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं आणि बोरकारचे कॅप्टन टॉस साठी.